सध्या पालघर जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून 1-2 दिवसांनी किंवा एकाच दिवशी 2-2 अपघात घडत आहेत। मस्तान नाका येथे गुरुवारी सकाळी आयवा डंपर व दुचाकी स्वार यांच्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी बोईसर चिल्हार रस्त्यावरील वारांगडे येथील विराज कंपनीच्या धोकादायक वळणावर भरधाव ट्रेलर व टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात टेम्पोमधील 2 जण जागीच ठार झाले। या धोकादायक वळणावर भरधाव ट्रेलर व छोट्या टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात टेम्पोच्या चालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू झाला। हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा म्हटलं जाते। या वळणावर आजपर्यंत अनेक अपघात होत असूनही हे अपघात सत्र थांबावे म्हणून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने निष्पाप जीवांना जीव गमवावा लागत आहे। असे सतत होणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासन मात्र यासाठी काही उपाययोजना करेल का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। माहितीनुसार या अपघातग्रस्त वाहनात चालक व क्लीनर दोन्ही दबले गेल्याने अक्षरशः अपघातग्रस्त वाहनाला 2 क्रेन लावून त्यांना बाहेर काढावे लागले। या रस्त्याच्या रुंदीकरणातील त्रुटी वाहन चालकांच्या जीवावर बेतत असून या धोकादायक वळणावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र भीती व्यक्त करण्यात येत आहे। तर आजपर्यंत या मार्गावर शेकडो जणांना मृत्यू सामोरे जावे लागले आहे।